नमस्कार मंडळी. तर आता गुढीपाडवा येतोय आणि गुढीपाडवा आला की आपण साखरेच्या गाठी किंवा जो साखरेचा हार असतो गुढीला आपल्याकडे आवर्जून घातला जातो. आता महाराष्ट्रामध्ये हा हार सगळीकडे इझिली मिळून जातो आणि तो जास्त महागसुद्धा नसतो. अगदी 10 रुपयाला किंवा 20 रुपयाला तो मिळून जातो. पण जे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत तर त्यांना हा हार भेटत नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही घरी करू शकता किंवा आपण एखादी गोष्ट घरी करतो तर त्याचं समाधान आपल्याला एक वेगळंच असतं. तर तुम्हाला हार हा घरी करायचा असेल, जर तुमच्याकडे भेटत नसेल किंवा भेटत जरी असेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही अगदी इझिली करू शकता. यासाठी अप्पे पॅन आपल्याला लागणार आहे. अप्पे पॅन नसेल तर काय करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. तर अप्पे पॅन बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरात असतं, पण नसेल त्यांच्यासाठी पण एक दुसरा उपाय आहे. तर ह्याला ना तूप लावून ठेवायचं आणि धागा घ्यायचा. धागा थोडासा जाड असेल तर ठीक आहे, 2 पदरी करायचा. नसेल तर मग बारीक धागा असेल तर 3-4 पदरी करून घेतला तरी चालतो. धागा स्वच्छ नसेल तर तो धुवून घ्यायचा थोडासा आणि अप्पे पॅनमध्ये आपल्याला अशा पद्धतीने पसरवून ठेवायचं आहे. आता घरी आपण एखादी गोष्ट करतो तर ती स्वच्छतापूर्वक किंवा हायजेनिक राहते, त्यामुळं नक्कीच ट्राय करू शकता. आणि ह्या गाठी खुसखुशीतसुद्धा होतात कारण यामध्ये आपण तूप घालतो त्यामुळं. आणि जर तुमच्याकडे अप्पे पॅन नसेल तर अशा छोट्या साईजच्या ज्या वाट्या आहेत ना त्या घेऊ शकता. 6-7 अशा वाट्या घेतल्या तरीसुद्धा हा हार तयार होतो. तर त्या वाट्यांना पण आपल्याला अशा पद्धतीनं सेम तूप लावून घ्यायचं आहे आणि सेम धागा त्याच पद्धतीने या वाट्यांमध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचा. वाटीमध्ये आतमध्ये पूर्ण वाटीला धागा चिटकल असा ठेवून द्यायचा आणि वरून मग हे आपण टाकलं ना साखरेचं मिश्रण, हा हार आहे तो इझिली वाटीतून निघतो. तर आता मी कलरचा एक आणि व्हाईट कलरचा एक असं 2 पद्धतीचा करते. तुम्हाला कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. तर इथं मी 1 वाटी एवढी साखर घेतलेली आणि आता अर्धी वाटी एवढं पाणी टाकलं किंवा साखर व्यवस्थित बुडेल ना इथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं. अर्धी वाटीला थोडंसं जास्त झालं तरी चालतं, पण पाणी कितीही टाकलं तर थोडं जास्त झालं तर मग आपल्याला शिजवायला थोडा वेळ जातो पाक येण्यासाठी. आता ह्यात काहीच अवघड नाही, फक्त आपल्याला गोळीबंद पाकच करायचा आहे. आता बाहेर त्यांच्याकडे साचा असतो त्यामुळे त्याला डिझाईन येते, पण आपल्याकडे आपण वाट्यात किंवा अप्पे पॅनमध्ये करतो त्यामुळे हा हार आहे तो डिझाईन दिसत नाही पण गोल दिसतो. तर इथं मी कलरचा करते. यासाठी फूड कलर थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. आता साखर जोपर्यंत ना मेल्ट होत नाही तोपर्यंत त्याला अधूनमधून ढवळत राहायचं, म्हणजे एकसारखा पाक येतो. नाहीतर काही साखर अगोदर मेल्ट झालेली राहते जर आपण त्याला हलवलं नाही तर, त्यामुळे एकसारखं त्याला हलवत राहायचं. नंतर ह्याचा आता ह्यामध्ये मी तूप टाकलं आहे अर्धा चमचा, पण ती स्किप झालं म्हणजे व्हिडिओ स्टॉप झालं तर त्यामुळे दिसलं नाही, पण अर्धा चमचा एवढं तूप टाकायचं आहे. तूप टाकलं की असं वरती येतं थोडंसं, हे जे मिश्रण आहे ते हलकं होतं. आणि नंतर इथं मी जो फूड कलर घेतला होता तो पण मिक्स करून घेतला यामध्ये. आता ह्याचा ना आपल्याला पाक चेक करून बघायचा आहे. तर वाटीत पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडासा पाक असा टाकायचा आणि पाक थोडा थंड झाला ना हाताने बघा ह्याची अशी गोळी झाली पाहिजे. पूर्ण गोळी बंद आपल्याला पाक करायचा आणि गोळी ना हातावरती अशी आपल्याला फिरवून व्यवस्थित गोल करता आली पाहिजे. इथपर्यंतचा कडक पाक बनवायचा आहे. पाक थोडासा अलीकडे राहिला तर मग गाठी बनणार नाहीत किंवा मग बनायला पण वेळ जाईल. त्यामुळे व्यवस्थित गोळी येते हा चेक करून घ्यायचं. आणि मग बघा आता पाक बघितल्यावर पण लक्षात येईल की आपला हा पाक व्यवस्थित झालेला आहे. नंतर ना आता हे मिश्रण आपल्याला अप्पे पॅनमध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. आणि आता गोळीबंद पाक करतो त्यामुळे ही क्रिया फास्ट करायची. अगोदरच अप्पे पॅनला असं तूप लावून ठेवायचं आणि त्यामध्ये धागा लावून ठेवायचा, म्हणजे पटकन गोळी आल्यानंतर ना गॅस बंद करून यामध्ये टाकून घ्यायचं. एकदम कडक अशी गोळी झाली पाहिजे. आता थोडंसं शिल्लक राहत होतं त्यामुळं ह्या गाठी थोड्याशा मोठ्या होत आहेत, पण म्हटलं आता एवढंच राहतं आहे तर दुसऱ्या वाटीला पण ज्या वाट्यासनी पण मी तूप लावून ठेवलं होतं, पण त्यात पण म्हटलं ते पूर्ण म्हणजे त्या दुसऱ्याला पुरणार नाही आणि एकाला जास्त झालं. आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं. थोडंसं मिश्रण असेल तर पटकन थंड होतं. आणि हे थोडंसं म्हणजे अप्पेच्या वाट्या बऱ्यापैकी अर्ध्याच्या वरती भरलेल्या होत्या. नंतर ना जाडसुरी किंवा आपलं उलटण वगैरे घ्यायचं, त्यानं ना असं त्याच्या कडा लूज करून घ्यायच्या आणि ह्याला तूप लावलेलं असल्यामुळं हे चिटकत नाही, ते इझिली निघतं आपल्याला थोडं प्रेस करून काढलं की. तर मस्त असा हा कलरफुल साखरेचा हार तयार झालेला आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. आणि बिना ह्याचा तुम्हाला कलर तुमच्याकडे नसेल तर तो पण दाखवते. पांढऱ्या कलरचा सुद्धा हार छान दिसतो
आणि गुढीला कलरचं पण घालतात आणि व्हाईट कलरचं सुद्धा, दोन्ही पद्धतीचं हार घातलं जातात. तर हा पांढऱ्या कलरचा ह्याची रेसिपी पण पुढे दाखवतेच तुम्हाला. पण हा हार पण असा दिसतोय आणि झटपट होतोय. अगदी 5 ते 10 मिनटं वेळ तुम्हाला असेल तुमच्याकडे आणि आपे पॅन असेल, एक धागा, जास्त साहित्य लागत नाही, काय नाही आणि साखर असतेच घरात सगळ्यांच्या. तर इझिली 5 मिनटात आपण हा हार तयार करू शकतो. तर हा सुद्धा किती छान आणि सुरेख दिसतोय. आणि हा कलरचा आता तुम्हाला कसा करायचा आहे हे तुमच्या आवडीवर, तुमच्या इच्छेवर तुम्ही बनवू शकता. अजिबात वेळ लागत नाही आणि इथं बिघडण्याचं काहीच टेन्शन नसतं. आपल्याला अगदी गोळीबंद पाक तयार करायचा, एवढंच करायचं आहे. तर इथं ना अजून थोडीशी मी साखर घेतलेली आणि साखर बुडेल इथपर्यंत पाणी टाकून ना ह्याचा पण आता तसाच गोळीबंद मी पाक करून घेते. सेम तीच पद्धत आहे. आता तुम्हाला कलरचा करायचा नसेल तर मग ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. साखर मेल्ट होईपर्यंत ढवळत राहायचं याला आणि साखर विरघळल्यानंतर आपल्याला आता थोडी साखर घेतली तर साखर मेल्ट व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. आणि साखरचा पाक होत आला की यामध्ये अर्धा चमचा एवढं तूप टाकायचं आहे. आणि तूप टाकल्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं त्यावरती फेस झाल्यासारखं येतो, म्हणजे मिश्रण हलकं होतं, खुसखुशीत आपल्या ज्या गाठी बनवतोय त्या होतात. आणि सेम तसंच आपल्याला पाक चेक करण्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा पाक टाकून चेक करायचा आहे. तर बघा ह्याची पण अगदी व्यवस्थित अशी गोळी येते. आणि पाक भांड्यामध्ये पण बघू शकता तुम्ही, त्यावरनं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे असा एकदम घट्टसर असा पाक करून घेतला आहे. आणि अशा पद्धतीने मग वाट्यात टाका किंवा आप्पे पॅनमध्ये. आता माझ्याकडे पॅन आहे त्यामुळे मी वाट्याचा यूज नाही केला. तर यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून ना अगदी, आणि ह्या गाठी पटकन सेट झाल्या कारण मिश्रण थोडंसं घट्ट होतं आणि पाक थोडासा अजून त्या अगोदरच्यापेक्षा पुढं गेलेला होता. तर पुढं गेला की पटकन आणि शेवट म्हणजे लगेच भांड्यामध्ये तो घट्ट झालेला, त्यामुळे पुढं गेला तर ही क्रिया थोडी फास्ट करायची, नाहीतर भांड्यामध्येच तो घट्ट होऊन जातो. आणि लगेचच एक 10 मिनटामध्ये ह्या गाठी आहेत त्या सेट झाल्या होत्या. तर अशा पद्धतीने हा साखरेचा हार तयार झाला आहे. तर येणाऱ्या गुढीपाडव्याला आता तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकता. तुमच्याकडे भेटत नसेल तर ही आयडिया छान आहे. आता बाहेर म्हणजे महाराष्ट्रीयन लोक आहेत ते बाहेर परदेशात जरी असले तरी आपला गुढीपाडव्याचा सण करतात किंवा इतर राज्यात असलं तरीसुद्धा हा आपला नवीन वर्षाचा जो पहिला सण आहे मराठी नवीन वर्षाचा तो करत असतात. तर नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. श्री स्वामी समर्थ.